इकडे घाटकोपर दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडे फरार झालेला आहे। कुटुंबासह सध्या तो गायब आहे। भावेश भिंडेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। मुलुंड पश्चिमेला आशिष टॉवरमध्ये भावेश भिंडे राहतो। घाटकोपरच्या पेट्रोल पंपवरती भला मोठा हा तो लोखंडी साइन बोर्ड पडला होता आणि याच्यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला तर 88 लोक हे गंभीर जखमी झाले आहेत। आणि या घटनेतला जो मुख्य आरोपी आहे भावेश भिंडे तो याच ठिकाणी राहिला होता। मुलुंड पश्चिमेला आशिष टॉवर आहे इमारत आणि याच इमारतीमध्ये खाली त्याचं घर आहे, ग्राउंड फ्लोअरला घर आहे। आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणी जो असलेला आरोपी या घटनेनंतर दुर्घटनेनंतर आहे त्यांनी पळ काढलेला आहे आणि आपल्या संपूर्ण परिवारासह त्यांनी पलायन केलेलं आहे। भावेश भिंडे हे त्याचं नाव आहे आणि इगो मीडिया कंपनीच्या माध्यमातून तो साइन बोर्ड उभा करत होता आणि घाटकोपर या ठिकाणी जो बोर्ड उभा करण्यात आला होता तो भला मोठा होता। परवानगी दिल्याच्या पेक्षा खूप मोठा हा बोर्ड लावण्यात आला होता आणि त्यामुळेच काल वादळी वारा आला आणि त्याच्यामध्ये हा बोर्ड पडला होता। आता या संपूर्ण प्रकरणावरून राजकारण सुरू झालं असून भावेश भिंडे हा उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याचा आरोप बीजेपीने केलेला आहे आणि त्या संदर्भातले उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांच्या फोटोचे ट्विटसुद्धा भाजपाने केलेले आहेत। त्यामुळे आता हे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं हा भला मोठा बोर्ड उभा राहत असताना मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशननं कसं दुर्लक्ष केलं, त्यामुळे अशा दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशा प्रकारची मागणी आता सर्व स्तरातनं होत आहे। विनायक पडले, एबीपी माझा, मुंबई। तर घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावरती महाकाय होर्डिंग कोसळल्याच्या घटनेला आता 24 तास होऊन गेलेले आहे, तरी देखील अजूनही बचाव कार्य सुरूच आहे। सांगाड्याखाली अजूनही 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता आहे। सांगाड्याचा फक्त 30 ते 40% भाग आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेला आहे। हे काम पूर्ण व्हायला अजूनही 24 तास लागू शकतात। हा अपघात झाल्यावरती बीएमसीला अखेर जाग आलेली आहे। बीएमसीनं रेल्वेच्या जागेवरील इतर होर्डिंग हटवण्यास सुरुवात केलेली आहे। तर ही होर्डिंगची जागा लोहमार्ग पोलिसांची असल्याचं रेल्वे पोलिसांनी पत्रक काढत मान्य केलेलं आहे। हे होर्डिंग देखील लोहमार्ग पोलिसांच्या परवानगीनंच लावण्यात आलेलं होतं। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय। पेट्रोल पंप तसंच जाहिरात होर्डिंग हे लोहमार्ग पोलीस कल्याण निधी संस्थेमार्फत चालवण्यात येत होतं। हे देखील आता लोहमार्ग पोलिसांनी मान्य केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।